मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. संत मुक्ताईंच्या सानिध्यात रंगली 63 किमीची भक्तिमय वारी. महतनगर पंचक्रोशी परिक्रमा. चांगदेवमधील स्वागत व पुढचा प्रवास. धावपळीच्या जीवनात ज्यांना पंढरपूरची महिनाभराची वारी करणे शक्य होत नाही अशा भाविकांसाठी संत मुक्ताबाईंच्या पावनभूमीत महतनगर पंचक्रोशी परिक्रमा एक सुवर्ण संधी ठरत आहे. कोथडी येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने 19 ते 21 जानेवारी या काळात 3 दिवसीय परिक्रमेचे आयोजन करण्यात आले असून यात हजारो महिला व वारकरी भाविक तब्बल 63 किलोमीटरचे अंतर पायी पार करणार असून पहिल्याच दिवशी 22 किमीचा टप्पा पार केला आहे. या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणच्या ग्रामस्थांतर्फे भाविकांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची चोख व्यवस्था विनामूल्य केली जात आहे. चांगदेव येथील नवीन माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व स्वागत केले. मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होऊन आत्मिक शांती मिळवण्यासाठी या महतनगर परिक्रमेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदविलेला दिसून येत आहे. तसेच येथील संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम मध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी थोडा विसावा करून पुढे चांगदेव महाराज मंदिरासमोरील संत निवृत्तीनाथ मंदिरात पुजारी महाराज यांच्याकडून चहा पाणी व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर संत मुक्ताई पादुकांनी चांगदेव महाराज भेट घेत तापीपूर्णा संगमावरून नावेद्वारे पैलतीर गाठत मेढ सांगवे मार्गे उचंद्याकडे प्रस्थान ठेवले. निस्वार्थ आणि भक्तीचा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी खानदेशसह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत. तर एका दिव्यांग बांधवाने लक्ष वेधून घेतले असून त्यांच्यातर्फे त्याच्या 3 चाकी वाहनावर थेट परिक्रमेतील पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये या दिव्यांग बांधवाची आगळी वेगळी भक्ती. तुम्ही परिक्रमेमध्ये पाण्याची सेवा देत आहे, कसं वाटतं आई साहेब मुक्ताईची सेवा देत? आनंद वाटतं. या पंचक्रोशी परिक्रमा सोहळ्याबद्दल हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले काय म्हणाले पाहूयात. आदिशक्ती आई साहेबांच्या महतनगर पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालात, काय सांगायला? सालाबाद प्रमाणे मुक्ताबाई संस्थान आणि आदरणीय हरणे महाराजांच्या बाबांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या मार्गदर्शनाने एक अभिनव उपक्रम गेल्या काही वर्षापासून जो छोट्या स्वरूपात होता पण त्याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. आज अगदी आमच्या पूर्वजांपासून आमच्या आजोबा या पंचक्रोशीचे महात्मे आम्हाला सांगतच होते. वक्ते बाबा सांगायचे आधी करून सगळी या मुक्ताबाई फड परंपरेची थोर महात्मे या पंचक्रोशी महात्म्याबद्दल कायमच बोलायची. परंतु त्याला एक वेगळं नाविन्य, वेगळं स्वरूप यावर्षी प्राप्त होताना आपल्याला दिसत आहे. हजारोंच्या संख्येने माता माऊल्या, पुरुष मंडळी, सगळे बालगोपाल. आम्हाला सुद्धा एवढी अपेक्षा नव्हती की इतका समाज यावर्षी मुक्ताबाई पंचक्रोशी परिक्रमेला उपस्थित असेल. पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे नेमकं काय आहे? आई साहेब हे ज्या ठिकाणी मुक्ताबाईची समाधी आहे, आकाश समाधी आहे, कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, त्या महतनगराला लागून जो परिसर आहे, जी पंचक्रोशी आहे, त्या पंचक्रोशीमध्ये काय घडलं? पंचक्रोशी बद्दलची काही प्रमाण अशी आढळतात. नामदेवराय म्हणतात, धन्य पंचक्रोशी, धन्य आसपाशी. नुसती पंचक्रोशी धन्य आहे आणि त्या आसपासची गावं जसं गोदा तटे निर्मळे देवदेवांची राहुळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. एक तो गोदामाईचं तटाक धन्य नाही तर त्या तटाकावर ब्रह्मगिरीपासून त्र्यंबकेश्वरापासून तर संगमापर्यंतचा जो परिसर आहे तो सगळा धन्य आहे. दोन्ही तटाक धन्य आहे. तसं मुक्ताबाई महतनगराच्या परिसरात पंचक्रोशी ती जी गावं आहेत, या गावामध्ये अनेक थोर संत महात्मे. कारण जेव्हा आळंदीवरून पंढरपूरवरून मंडळी आळंदीला आले तेव्हा आळंदीत राहिले नाही, पंचक्रोशावरही साधुजन असं वर्णन आहे. म्हणजे पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आणि पंचक्रोशावरी साधुजन, पंचक्रोशावर हे सगळे साधू संत मुक्कामी राहिले. हा केवळ आळंदीचं वर्णन आहे, हे मुक्ताईनगरचं सुद्धा वर्णन आहे. जेव्हा मुक्ताबाईची समाधी इथं झाली त्यावेळेला देव जिथं राहतो, साधा एक मंत्री आला तर त्याला पाहायला हजारो लाखोच्या संख्येने उपस्थिती आपण दर्शवतो. जागा मिळत नाही, टीव्हीवर स्क्रीनवर आपल्याला मंत्र्याला पाहावं लागतं. जगाचा मालक जिथं आला असेल तिथं कोणाला दिसला असेल तो. या सगळ्या पंचक्रोशीमध्ये साधू संत, यक्ष, किन्नर, जपी तपी, सिद्ध साधक मुनी उपस्थित होते. म्हणून या पंचक्रोशीचं आगळं वेगळं महात्म्य आहे. धन्य पंचक्रोशी, धन्य आसपाशी, दुमदुमी अहर्निशी नामघोष. या सगळ्या पंचक्रोशीने खूप मोठा नामघोष, खूप मोठा जय जयकार मुक्ताबाईंचा या चारही भावंडांचा केलेला आहे.
ज्या पंचकृषी जे जे कार झाला त्या पंचकृषीचं दर्शन आपण घेऊन आपल्याही जीवनाचा जे जे कार करावा या भावनेनं ही पंचकृषी परिक्रमा करण्याकरता इथं सगळी साधक मंडळी आलेली आहे. आम्ही सगळेच मंडळी गुरुवर्य बाबांच्या आणि आम्हा सगळ्या तरुण कीर्तनकारांच्या, गायक वादकांच्या, सगळ्या गुणीजन महाराज मंडळीच्या आणि संपूर्ण मुक्ताबाई फड परंपरेच्या वतीनं आलेल्या सगळ्या राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला खूप समाज यावर्षी या मुक्ताबाईच्या पंचकृषी परिक्रमेला आहे. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर ही पंचकृषी परिक्रमा आपल्याला सगळ्यांना घडावी अशी सदिच्छा शुभकामना या निमित्ताने व्यक्त करतो. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.